नर्मदे हर त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवी नर्मदे। आज माझी पहिली पायी नर्मदा परिक्रमा अनुभव कथन 2013-14 व तीर्थ महात्म्य भाग 65वा। त्यासाठी मी हरिभक्तीपरायण सौ सीमाताई नवनाथ महाराज आहेर, श्रीक्षेत्र ताहराबाद, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर येथून आपल्यासमोर लाईव्ह येत आहे। आज नर्मदा परिक्रमा कथनाचा हा 65वा भाग। रात्री ज्या ठिकाणी मुक्काम केला ते ठिकाण म्हणजे घनसोरच्या अगोदर देवनाला हनुमान मंदिर आश्रम, घनसोरच्या आधी 1 किलोमीटर। तर त्या ठिकाणी रात्रीचा मुक्काम करून पहाटे 3 वाजता उठलो आणि पहाटे उठून आता तिथं शेजारी खाली हँडपंप होता, तर खाली उतरून गेलो आणि तिथे हँडपंपवरती स्नान वगैरे केलं। स्नान झाल्यावर कमंडलूमध्ये पाणी भरून वरती येऊन आरती पूजा केली आणि आरती पूजा झाल्यावर आता पुढे निघायचं आहे। तर तिथले ते बाबाजी उठले आणि ते 1-2 सेवेकरी तिथे थांबलेले होते, कारण बरेच 7-8 जण होते, त्यामधले काही रात्री उशिरा घरी गेले असावे। तर ते बाबाजी उठले। आता तर आम्ही गेलो तेव्हा तर एवढी सगळी गर्दी होती, मग एवढं काही त्यांना बोलायला वेळ मिळाला नाही। म्हणून ते बाबाजींनी विचारलं की कुठले आहात, कुठून आलात आणि एवढ्या लवकर का आवरता, एवढ्या लवकर का निघता? आम्ही सांगितलं तसं काही नाही, पण मैया चालवती तोपर्यंत चालायची इच्छा आहे आणि आता तर असं वाटतं की फक्त परिक्रमा पूर्ण होणं हेच खूप महत्त्वाचं आहे आणि तसं आहे सुद्धा। म्हणून आम्ही चालण्याचा जास्त प्रयत्न करतो। त्यावेळी त्यांनी सांगितलं ठीक आहे, काही हरकत नाही, मैयाची इच्छा असेल तर चालायलाच पाहिजे। त्यांनी सांगितलं आता काल कुठून आलात तुम्ही? आम्ही सांगितलं काल आम्ही खूप लांबून आलो। ते म्हणे कोणतं गाव? म्हटलं घागाच्या तिकडे होतं सूरजपूर। ते म्हटले हो, मग दुपारी जेवण वगैरे? आम्ही सांगितलं हो केलं, पाटणला केलं। ते म्हणे तुम्ही पाटणच्या पुढे केंदूर वगैरे ते केंद्राई केदारपूर तिकडून आलात ना? आम्ही म्हटलं हो। त्यांनी सांगितलं ते केदारपूर केंद्राई ते जे गावं आहेत, तर तिथे असा पाऊस यायला लागला ना, कारण पाऊस होताच ना, तर आभाळ जर आलं तर त्या ठिकाणी असं सांगतात की पूर्वी एका राजाची तिथं राज्य होतं, नगरी होती, तर तिथे धन लुटलेलं आहे, म्हणजे धन तिथं पुरलं होतं असं सांगतात आणि ते त्यानंतर सगळं तिथं बदल होऊन गेला, म्हणून ते धन पुरलेलं तसंच राहिलं। तर तिथे जी हिरे माणिक मोती जी आहेत, आणखी काही सोनं जे आहे ते त्या ठिकाणी आजही निघतं असं त्या महात्म्याने सांगितलं। आणि खरोखर आम्ही तिथं जात होतो, आभाळ आलेलं होतं आणि पाऊस झालेलाच होता, तर तिथं ती लोक शेतात काहीतरी करत होते, खूप लोकांची गर्दी होती। मी माझ्या पतिदेवांना विचारलंसुद्धा होतं की हे लोक काय करतात, पण आम्ही एवढं काही लक्ष दिलं नाही, आम्हाला वाटलं शेतातलं काही काम करत असतील, पण ते लोक तिथं ते हिरे माणिक असे खुरप्याने ह्याने असं काडीने उकरून पाहत होते सापडतात का, त्याने आभाळ आल्यावर ती चमकतं, तसं चमकत नाही आणि पाऊस पडल्यावर मग ते बरोबर दिसतं। एखाद्याला जर सापडलं एखादं तर सांगतात त्याचे लाखो रुपये होतात, म्हणून लोक एवढे सगळं कामं टाकून ते करत होते। आणि तेव्हा तर मी बघितलं नव्हतं, पण मुद्दामून सांगते आहे की आमची दुसऱ्या परिक्रमेमध्ये माझी दुसरी आणि माझ्या पतिदेवांची तिसरी म्हणजे 2015-16च्या परिक्रमेमध्ये आम्ही मुद्दाम ते ठिकाण बघितलं तिथून जाताना, आणि त्यावेळीसुद्धा नेमकं योगायोगाने पाऊस आलेलाच होता, तेव्हापासून घागापासून पाऊसच होता। तर तिथून जात असता दुपारच्या वेळेलाच चाललो होतो तिथून, तेव्हा ते लोक खूप गर्दी करत होते, खूप वेचण्यासाठी। ते एवढं काही सापडत नाही, खूप 7-8 दिवस बघितलं तरी एखाद्या माणसाला एखादं सापडतं। मग आम्ही नेमकं तिथून चाललो होतो आणि ते एक मुलगा इतका पळत होता आणि त्याच्या पाठीमागे खूप लोक पळत होते। ते म्हणे का पळताय, तर तो मुलगा त्याला सापडलं म्हणे। आम्ही म्हटलं आम्हाला दाखव, आम्हाला बघायचं आहे ते।
कारण काहीतरी नवीन आणि जुन्यातलं म्हणून बघायची इच्छा होती, पण तो काही थांबत नव्हता. कारण लोक त्याच्या पाठीमागे लागलेत. कोणी हिसकावून घेतलं तर त्याचंच होईल ना. म्हणून लोक त्याच्या पाठीमागं पळत होते आणि तो खूप रानारानांनी पळत होता. मग आम्हाला ते बघायला भेटलं नाही, पण असं त्या महात्म्याने सांगितलं होतं म्हणून दुसऱ्या वेळी लक्ष दिलं होतं. तर त्या महात्म्याने विचारलं की आता चहा घेतल्यावर लगेच निघणार आहात का? आम्ही सांगितलं हो. त्यांनी सांगितलं आभाळही खूप आलेलं आहे, तुम्ही थोडं थांबत व्यवस्थित पाऊस वगैरे आला तर व्यवस्थित थांबून घेत जा. तुमच्याकडे आहे का पावसाचं काही साधन? आम्ही म्हटलं नाही, पण मैया आहे सांभाळायला, मैया बघून घेईल. त्यांनी सांगितलं हो ते तर आहेच, ठीक आहे. मग चहा वगैरे घेतला आणि त्या ठिकाणाहून त्यांना नर्मदेहर म्हणून तिथून निघालो. आता तर त्यांच्यासोबत बोलता बोलता, कारण एक एक बोलणं चालू झाल्यावर मग ते लगेच उठताही येत नाही, म्हणून तोपर्यंत सगळं उजाडलं होतं. म्हणजे 6 वाजले होते. एवढ्या लवकर उठूनसुद्धा काही उपयोग झाला नाही असं वाटायला लागलं आणि तळमळ वाटायला लागली. म्हणून आम्ही तिथून निघालो. आता तर 6 वाजता निघालो असावे. आता रोडला लागलो. आता मोठा हायवेच होता. त्या रोडनी सरळ 1 किलोमीटर गेल्यावर लगेच घनसोर गाव आलं. घनसोर म्हणजे खूप मोठं गाव आहे. तसं परिक्रमावासियांना किनाऱ्याकडे जायचं असेल बर्गी डॅमकडे तरीसुद्धा घनसोरमधून जातात काही. तसं तुम्हाला काल सांगितलं की पौडीमधून सुद्धा रस्ता आहे आणि तोच रस्ता शॉर्टकट आहे. घनसोरला आलं की पुन्हा चक्कर आहे तिकडे जाण्याचा. म्हणून या घनसोरमधून आता 2 मार्ग आहेत. एक बर्गीकडे म्हणजे किनाऱ्याकडे जाता येतं आहे आणि एका रस्त्याने सरळ नरसिंगपूरला बर्मानकडे निघता येतं आहे. आणि हा रोड आहे. पण इकडे थांबण्याची जास्त व्यवस्था नाही, म्हणून परिक्रमावासी या मार्गाने जास्त जात नाही. पण आम्हाला त्या महाराजांनी सांगितलं होतं पाटणमध्ये झाशीच्या की तुम्ही किनाऱ्याकडे गेले तर पाऊस खूप येत राहतो आहे आणि या पावसामुळे चालता येणार नाही, डांबरी रस्त्याने चालत राहा. म्हणून आता घनसोरच्या पुढे निघायचं तर घनसोर गावामध्ये लोक आम्हाला हाक मारू लागले, चहा घ्या, नाश्ता करा. 1-2 ठिकाणी चहा घेतला, नाश्ता केला आणि आता घनसोरच्या पुढे निघालो. पुढं गेल्यावर पुढे आता एक मेहता म्हणून गाव लागलं आणि आता रस्त्याने रोडनी चालूच आहे. आता काही थांबायचं कामच नाही. मेहतामध्ये गेल्यावर तिथेही थोडा चहा वगैरे घेतला आणि पुन्हा चालायला लागलो. आता चालता पुढे 11 किलोमीटर कहाणी म्हणून गाव लागलं. आता त्या कहाणी गावात गेल्यावर एक गोल्हानी म्हणून एका माणसाने रस्त्याच्या डाव्या हाताला आम्हाला हाक मारली, बाबाजी आओ चाय पिओ. मग त्यांनी काही पोहे वगैरे सुद्धा दिले आणि चहाही तिथं घेतला आम्ही. आता असंच थोडं खात चाललेलो होतो. तसं मोठा हायवे होता, त्यामुळे गाड्यांची खूप गर्दी होती आणि खूप रखरख वाटायची. पण हा रस्ता पार करून मैयेकडं पुन्हा जायचं आहे, म्हणून त्या ठिकाणी कहाणीमध्ये चहा वगैरे घेऊन आता पुढे निघालो. तर पुढे खमरिया म्हणून गाव लागलं. त्या खमरियाच्या पुढे एक आता दिवसभर नुसता प्रवासच चालू आहे. नुसतं चालणे आणि चालणेच. कुठं भेटलं गाव, चहा घ्यायचा, काही खायला भेटलं तर खायचं आणि पुढे चालायचं. कारण इकडे काही परिक्रमा असे जास्त येत नव्हते. पण आम्हाला रस्ता दाखवून दिला आणि आम्हालाही वाटलं हायवे आहे, जवळ असेल आणि मैयत जवळच राहती, पटकन येते समोर. असं खूप फिरून यावं लागतं. तसंही किनाऱ्याला खूप गेलं तर पुन्हा रोडला येऊन चालावं लागतं. पुन्हा किनाऱ्याला जाऊन पुन्हा रोडवरच यावं लागतं 5-6 किलोमीटर. म्हणून किनाऱ्याने रस्ता नसल्यामुळे आम्ही या रस्त्यानेच लवकर जायचं ठरवलं. पण जाता जाता आता प्रवास तर चालू आहे, पण आम्ही दोघं पती पत्नी आणि आमचे ते दोघं सोबत असलेले बाबा, वायाळदादा आणि शेळके बाबा, आम्ही चौघे आता खूप उदास वाटायचं. कारण इकडं काही मैया खूप लांब आहे आणि इकडं काही परिक्रमावासियांचा हा जास्त दाट जाण्याचा मार्ग नाही आहे. म्हणून उदास वाटू लागलं, करमत नव्हतं. म्हणून म्हटलं आता काहीतरी आपल्या गप्पा काढल्या पाहिजे, कारण आता नामस्मरण तरी किती वेळ करणार आहोत. म्हणून पतिदेवांना म्हटलं, अहो नर्मदा मैयामध्ये त्या शिवलिंगांना नर्मदेश्वर का म्हणतात? कारण कधीकधी असे प्रश्न विचारून मग आपल्यालाही त्याचं उत्तर व्यवस्थित मिळतं. म्हणून विचारलं की नर्मदेश्वर का म्हणतात? त्यांनी सांगितलं त्याच्यासाठी एक कथा आहे.
तसं तर आपण सहजच म्हणू शकतो नर्मदेत शिवलिंग आहे म्हणून त्याला नर्मदेश्वर म्हणतात, पण त्याची थोडी आख्यायिकासुद्धा आहे. तर आता चालता चालता गप्पा मारता मारता हा विषय निघाला आणि आता बरंच झालं. म्हणजे आता ते सांगायला लागले की ऐकायच्या आशेने आम्हीसुद्धा त्यांच्या मागे मागे पटपट चालणार. म्हणून ते सांगू लागले की एकेकाळी असं होतं, एक दारुकुवन म्हणून होतं नर्मदा किनारी. तर तिथे एवढे सुंदर झाडं होते, सगळ्या फळांचे झाडं, आणि त्या फळांच्या झाडामुळे तिथे सगळे पक्षी होते. तिथे त्या झाडांना सगळे फुलांची सुद्धा झाडं होते. एवढं सुंदर सगळं बनच होतं ते. आणि त्या ठिकाणी राहणारे जास्तीत जास्त ब्राह्मण होते, म्हणजे त्यांचे आश्रम होते तिथे. आणि त्यांच्या ज्या ब्राह्मण स्त्रिया आहेत त्या सगळ्या आपला धर्म पाळणाऱ्या होत्या, म्हणजे स्वधर्मपरायण होत्या. आणि त्या अशा होत्या, त्या पतिव्रता होत्या. पतीची सेवा अगदी मनोभावे करायच्या. मग एवढी सेवा करायच्या की सेवेसाठी पहाटे लवकर उठणार. असं सांगतात रामायणामध्ये सुद्धा की स्त्रीचा धर्म आहे ते म्हणजे पतीची सेवा करणं, असं प्रत्येक ग्रंथामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. मग पतीची सेवा करण्यासाठी त्या पहाटे उठायच्या. रामायणामध्ये सीतामाईसाठी म्हटलेलं आहे की सीतामाईने भगवान प्रभू रामचंद्राने सीतामाईला कधीच झोपलेलं पाहिलं नव्हतं असं सांगतात. कारण सीतामाई भगवान प्रभू रामचंद्रांना अगोदर झोपी घालायच्या, म्हणजे त्यांचे पाय वगैरे दाबून, डोकं दाबून, त्यांची सेवा करून प्रभूंना अगोदर झोपी घालायच्या आणि मग त्या झोपायच्या. मग नंतर पहाटे प्रभू झोपेत आहेत तेव्हाच ह्या उठायच्या आणि स्नान वगैरे करायच्या. तसं पती झोपेत आहेत तेव्हाच पत्नीचं स्नानसुद्धा झालं पाहिजे. पण आता ह्या अशा धर्मशास्त्राच्या गोष्टी सांगायला गेलं तर महाराज लोकांनाच भांडायला निघतात लोक. खूप अवघड आहे परिस्थिती. धर्म आणि शास्त्र सांगायचं सुद्धा अवघड झालेलं आहे. मग कारण पतीची सेवा हा स्त्रीचा मुख्य धर्म आहे. कारण रामायणामध्ये मैनावती सुद्धा पार्वतीला सांगते की ऐसे ही पती कर के अपमाना, नारी दुख पाव जमपुर जाना, एक ही व्रत एक धर्म नेमा, काया वचन मन पती पद प्रेमा. मैनावतीने पार्वतीला सांगितलं की स्त्रीचा एकच धर्म आहे आणि एकच व्रत आहे की तिने आपल्या पतीची सेवा, म्हणजे पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता, त्याच्या इच्छेप्रमाणे वागणं. आणि जर स्त्रीने कधी पतीचा अपमान केला, आता मी सांगते आहे म्हणून तुम्ही लगेच बदलण्याचा प्रयत्न करू नका किंवा लगेच मनावर घेऊन मला भांडायचाही प्रयत्न करू नका. हे शास्त्र सांगतंय म्हणून सांगते. कारण पतीचा जर कधी स्त्रीने अपमान केला तर ती स्त्री यमपुरामध्ये दुःख भोगेल असं मैनावती सांगते. म्हणून पतिव्रता म्हणजे स्त्रीचा धर्म आहे. म्हणून तर पूर्वीच्या आणि अजूनही कितीतरी स्त्रिया अशा आहेत की पती जर त्रास देत असला, काही वाईट कर्म करत असला, व्यसनी असला, तरीसुद्धा ती माहेरी जात नाही त्याला सोडून. कारण ती सांगते आहे की हेच माझं जीवन आहे, इथंच मला मरायचं आहे आणि हा माझा धर्म आहे. म्हणजे आजही भारतात अशा खूप स्त्रिया आहेत आणि स्त्रीच्या या धर्मामुळेच आज भारत व्यवस्थित आहे. म्हणून त्या ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यासुद्धा पातिव्रत्याचं त्या धर्माचं पालन करणाऱ्या होत्या. पहाटे लवकर उठायच्या, पतीच्या अगोदर उठून मैयेमध्ये स्नान करून, नर्मदा स्नान करून त्या वनामध्ये, त्या दारुक वनामध्ये त्या फुलं फळं आणण्यासाठी जायच्या. मग आपल्या पतीला देवपूजा करायची आहे, मग देवपूजेसाठी सगळ्या झाडांची फुलं आणायचे, फळं आणायचे आणि पूजेची सगळी समिधा तिथं आणून ठेवायची. पती उठला की लगेच ते ब्राह्मण मैयेवरती स्नानाला जाणार. स्नान करून आले की ह्या कपडे घेऊन सावधच. पूजेमध्ये काय पाहिजे काही नको हे ते सगळं पाहण्यासाठी ह्या उभ्याच. त्यांनी मागण्याच्या अगोदर चहा नाश्ता जेवण हे सगळं. म्हणजे पत्नीचा जरी धर्म असला पती सेवा करणं, तर पतीचा सुद्धा धर्म आहे पत्नीच्या मनाचा विचार करणं. कारण तिला काय आवडतं, तिच्या सुखदुःखाचा विचारसुद्धा केला पाहिजे. कारण असं शास्त्र सांगतं की पत्नीने परमार्थ करताना पतीच्या विरोधात कधीच करू नये. त्याला आवडत नसला ना परमार्थ तर तिने करू नये, पण
पण खूप महत्त्वाचं आहे. पतीने सुद्धा जर ती परमार्थ करत असली तर त्याला कधीच आडवं येऊ नये. जर आडवा आला तर त्याला नरकात जावं लागतं, त्याच्याशिवाय त्याला जागाच नाही आहे. मग म्हणून परमार्थ करत असताना तिने त्याच्या इच्छेशिवाय करू नये आणि त्याने तिला आडवं येऊ नये, हा त्यांचा धर्म आहे. म्हणून मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की माझ्या पतीने जशी मी परमार्थाची जशी जशी इच्छा करेल, माझ्या मनात जरी आलं तरीसुद्धा त्यांचं आणि माझं मन एकच आहे की दोघांच्या मनात एक गोष्ट सोबतच एकाच वेळी येते आणि आल्यावर सुद्धा एकमेकांना जेव्हा सांगतो तेव्हा सांगतो की हो, माझ्याही मनात तसंच आलं आहे. म्हणून तर एवढी नर्मदा माईची साधना घडू शकली, नाहीतर काय आहे, कोण कुणाला एवढं करू देतं आहे. मग त्या ब्राह्मण स्त्रियासुद्धा एवढी पतीपरायण होत्या आणि नंतर एक दिवस असा प्रसंग आला की तिथे त्यांच्या धर्मामुळे, कारण जिथे धर्म असतो ना तिथे सगळे सुख असतात आणि जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथे सगळे सुख असतात. म्हणून सांगितलं ना, यत्र नारी असतो पूज्यंते रमंते तत्र देवता तत्र तथास्तु न पूज्यंते सर्वात कर्मा फलांक्रिया. ज्या घरात स्त्रीचा अपमान होतो त्या घरात लक्ष्मी राहत नसते. म्हणून प्रयत्नाने पत्नीचा स्त्रीचा अपमान टाळा. स्त्रीचा उगाच अपमान करू नका, तिला त्रास देऊ नका. जर तसं घडत असेल तर त्या घरात लक्ष्मी कधीच नांदत नसते. म्हणून हिने ह्या स्त्रियासुद्धा एवढ्यासुद्धा पतिपरायण असल्यामुळे सगळे सुख तिथं नांदत होते. ब्राह्मणसुद्धा आपला धर्म पाळत होते आणि असं सगळं व्यवस्थित चालू असताना एक दिवस भगवान शिवजी आणि पार्वती माता विमानाने आकाश मार्गातून जात होते आणि आकाश मार्गाने जात असता पार्वती मातेने हे रम्य वन बघितलं आणि पार्वती माता म्हटल्या, अहो कोण राहतं इथं, अहो कोणाचे आश्रम आहेत, एवढे सगळं सुंदर. भगवान शिवजींनी सांगितलं ते असं आहे की तिथे त्याला दारुक वन म्हणतात आणि ते वन असं आहे, त्या वनामध्ये ब्राह्मण आपला धर्म पाळत आहेत आणि ज्या स्त्रिया आहेत त्यासुद्धा खूप पातिव्रत्य धर्माचं पालन करतात. अशी एकही स्त्री नाही आहे तिथं की आपला धर्म पाळत नाही आहे, सगळ्या तशाच आहेत. मग पार्वती माता म्हटल्या, अहो हे सगळं, कारण कसं असतं, जववरी रे तववरी समुद्र करी गर्जना. मग जव अगस्ती ब्राह्मणा देखिले मग काही नाही. म्हणजे जोपर्यंत विषय समोर नाही आहेत तोपर्यंत वैराग्य, आणि विषय समोर आले की लगेच वैराग्य संपून जातं. असं होऊ शकतं, कारण पार्वती माता हे बोलती आहे. पार्वती मातेने सांगितलं, जसं आपण मांजर अशी डोळे झाकून बसलेली असते, सगळ्याला वाटेल बघा किती ध्यानस्थ बसते, पण जर तिच्यासमोर उंदीर मामा आला तर तिचं वैराग्य राहील, डोळे झाकलेले राहतील, पटकन जाऊन त्याला पकडेल. कुत्र्याच्या बाबतीतही ते सांगितलं की जसं कुत्र्याला आता खंडोबा समजतात, मग खंडोबा समजून त्याची गावात मिरवणूक काढली, सगळं हे केलं, त्याला रथात बसवलं, सगळं काही झालं आणि शेवटच्या वेळी आता मिरवणूक पूर्ण झाल्यावर सगळे लोक उभे आहेत, भजन करत आहेत, तेवढ्यात 2-4 कुत्रे समोरून आले. 2-4 कुत्रे समोर आल्याबरोबर यांनी रथातून उडी टाकली आणि त्या कुत्र्यावर धावलं. म्हणजे जोपर्यंत विषय समोर नाही तोपर्यंत वैराग्य असतं, विषय समोर आला की संपलं वैराग्य. मग पार्वती मातेने सांगितलं, अरे ह्या स्त्रियांचं असंच असू शकतं, तुम्हाला कुणाचंही भूषण सांगायची सवय झालेली आहे आणि ही स्त्री जात आहे की हिला कधी समाधान नसतं, दुसऱ्याच्या सुखात कधीच आनंद नसतो, तिला स्त्री म्हणतात. आता तुम्ही म्हणाल स्त्रीवर जास्त स्त्रीची निंदा करायला लागली, पण तसं नाही आहे. तर स्त्रीचं जे आहे, स्त्रीचा स्वभाव असा आहे की दुसऱ्यांचं स्तुती कोणी म्हणायला लागलं तिची तर हिला लगेच वाईट वाटतं. म्हणजेच ज्यावेळी असं सांगतात की स्त्रीला फोटोतली किंवा स्वप्नातली स्त्रीसुद्धा सवत सहन होत नाही, असा विषय आहे. म्हणून आपल्या पतीला जर एखाद्या स्त्रीचा फोन आला किंवा एखादा मेसेज आला तरीसुद्धा कधीकधी भांडण होतात. घरात कितीकही स्त्रिया आत्महत्या करतात की त्यांना मेसेज येतात, त्यांना फोन येतात, असे खूप पेपरला आपल्याला वाचायला भेटतं. कारण दुसरी स्त्री आपल्या पतीच्या जीवनातली सहन होत नाही आणि तिची एवढी स्तुती करतात. का करतात? मी काही कमी आहे का? मी सुद्धा तपस्विनी आहे.
अगं पण तू देवी आहे, तू एक शक्ती आहे, पण त्या सामान्य स्त्री असून सुद्धा एवढं सगळं धर्म पाळत आहेत म्हणून त्या खूप महान आहेत. आता त्यांची स्तुती पार्वती मातेला होत नव्हती. पार्वती माता म्हटल्या नाही नाही मला हे अजिबात आवडत नाही, कारण असं तर कुणीही असेल पण मला त्यांची परीक्षा बघायची. भगवान शिवजी म्हटले अशी विषयाची परीक्षा बघू नये. तिने सांगितलं नाही नाही विषयाची कसली, ते काही विष आहे का, अहो बघू ना विषय समोर आल्यावर काय होतंय ते. भगवान शिवजींनी सांगितलं अगं हट्ट करू नको, आज थोडी भक्ती आहे त्यांना करू दे. पण हिला काही सहन होत नाही, कारण आज ती म्हटली दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी झालं पाहिजे, त्याच्याशिवाय मला चैन पडणार नाही. नाहीतर कारण आज भारत स्वतंत्र होऊन किती वर्ष झाले पण अजून भारत दुःखीच आहे. का तर एका स्त्रीला दुसऱ्या स्त्रीचं मोठेपण सहन होत नाही म्हणून. मग शिवजी म्हटले ठीक आहे, कारण हा स्त्री हट्ट आहे. सांगतात ना बाल हट्ट असेल तर त्याला काही समजावून सांगता येतं, योगी हट्ट असेल तोही वेगळा असतो. मग हा स्त्री हट्ट भयंकर असतो. स्त्रीने एक तर हट्टच करू नये आणि केलाय. सीतामाईने हट्ट केला की हरणाच्या चामड्याची चोळी, तर 6 महिने रावणाच्या ताब्यात राहावं लागलं. हट्ट चांगला नसतो, स्त्रीलाही दुःख भोगावं लागतं आणि तिच्या सगळ्या कुळाला दुःख भोगावं लागतं. म्हणून हट्ट करू नये स्त्रीने. आणि रामायण सांगतं स्त्रीने तर आपल्या पतीकडे कधीच काही मागू नये. सीतामाईने एकदा चोळी मागितली तर 6 महिने रावणाच्या ताब्यात राहावं लागलं. मग आपण तो रोज रोज काय काय मागतो. आता तर तशी मागायची गरज नाही, स्वतःच जाऊन बाजारात जाऊन घेऊन येतात. मागायची गरज राहिली नाही, मग काही दोष लागायचं कामच राहिलं नाही. मग पार्वती मातेने एवढा हट्ट केला आणि त्या हट्टापायी भगवान शिवजींनी सांगितलं ठीक आहे. म्हणून स्त्रीच्या हट्टापायी म्हणजेच पार्वती मातेच्या हट्टापायी भगवान शिवजींनी सांगितलं की ठीक आहे, तू म्हणतेच आहे ना, म्हणून बघूच परीक्षा. मग भगवान शिवजी आता पार्वती मातेला तिथंच ठेवलं आणि एका एवढं सुंदर रूप घेतलं की आता या स्त्रियांना मोहून टाकायचं आहे. कारण यांचं हे किती पतिव्रता आहेत, ही पातिव्रत्याची परीक्षा करायची आहे. म्हणून एकदम सुंदर रूप असं कामदेवासारखं भगवान शिवजींनी असं कामदेवासारखं रूप घेतलं आणि त्या स्त्रियांच्या समोर आले आणि समोर येऊन पुन्हा जाऊ लागले. आता त्या स्त्रिया खरोखर आता ते भगवानच आहेत आणि तपस्वी देव आहे. त्या तपश्चर्येचं तेज सहज त्यांच्या चेहऱ्यावर दिसू लागलं आणि ह्या स्त्रिया खरोखर कामातूर झाल्या. ह्यांनी सगळं सोडूनच दिलं. कोणी आंघोळ करत असेल तर त्याच अवस्थेत ती स्त्री निघाली. कोण कपडे धुत असेल त्याच अवस्थेत निघाली. कोण फुलं तोडत असेल त्याच अवस्थेत निघाली. कुणी बाळाला पाजती आहे त्याच अवस्थेत निघाली. कुणी गाईचं दोहन करती आहे त्याच अवस्थेत ती त्या भगवंताच्या मागे या सगळ्या स्त्रिया पळू लागल्या आणि आता भगवान पुढे पळू लागले. भगवंताला भीती वाटू लागले की आता ह्या तर सगळ्या माझ्या मागे आल्यात, परीक्षा पाहायला गेलो पण हिच्यामुळे हे सगळं घडलं. म्हणून आता पुढे पळू लागले आणि स्त्रिया पाठीमागून पळू लागल्या. पळता पळता त्या स्त्रिया इतक्या लांब गेल्या भगवंताच्या मागे की आता सकाळपासून गेलेल्या. मग ब्राह्मणदेव उठले, सगळे आपापलं स्नान वगैरे करून आले तर घरात पत्नीचा पत्ता नाही. बघू लागले कुठं गेली असावी तर तिचा काहीच तपास नाही. मग शेजारच्याला विचारलं तुमची, ते म्हणे आमची घरी नाही. त्यांना ते आमची नाही, अरे घरी कोणाच्याच पत्न्या घरी नाही आहे. आता सगळे ब्राह्मण वैतागले आणि त्यांना वाटलं आता येतील मग येतील. मग नर्मदेवर जाऊन बघितलं, इकडं तिकडं बघितलं, दारुकोणात सगळे फिरून पाहतायत, कुठं स्त्रिया सापडत नाही आहे. दिवस असाच गेला. आता पती सेवेमध्ये खंड पडला. सकाळची पूजेचं काही देऊ शकल्या नाहीत, सकाळचं जेवण नाही, चहा नाही, नाश्ता नाही, दुपारचं जेवण नाही, काही नाही. मग अशाच तिकडं गेलेल्या आणि आता संध्याकाळच्या वेळी एकदम म्लान होऊन आल्या की आता उदास झाल्या. सगळा मेकअप खराब झालेला आणि ज्या अवस्थेत गेल्या होत्या त्याच अवस्थेत परत आलेल्या. एवढं भयंकर त्या दिसू लागल्या की आता त्या लज्जित झालेल्या होत्या की हे मी काय केलं.
आता पती धर्म तर आमचा मोडला गेला, आता आम्हाला पती शाप देतील, आम्हाला शिव्या देतील, आमच्यावर रागावतील, आम्हाला दंड देतील म्हणून त्या परत आल्या, पण खूप घाबरत होत्या, अशा थरथर कापत होत्या. आता कापेल का कोणी थरथर? त्यांनाच थरथर कापायला लावेल. मग ह्या थरथर कापत होत्या आणि समोर आल्या तर सगळे ब्राह्मण असे रांगीतच उभे होते. कुठं गेल्या होत्या? आता एवढं ऐकल्यावरच सगळे अशा एकदम भीतीने जाम झालेले होते. यांना काही बोलायचंच कळतच नव्हतं. पण तेवढ्यात एका ब्राह्मणाने सांगितलं, गोडीत सांगा की कोण होतं आणि कुठं गेला होतात, कोणाच्या पाठीमागे गेला होतात एवढ्या सगळ्या. त्यावेळी एकीने सांगितलं की कोणीतरी होतं, आम्हाला काही कळलं नाही, पण ते म्हटले तुम्ही पतिव्रता आहात ना? अरे पतिव्रता स्त्रीला सगळं कळत असतं. ती चालत्या उडत्या पाखराचे पाय ओळखत असते आणि तुम्ही खुशाल परपुरुषाच्या पाठीमागे गेलात. मग आमचा धर्म बुडाला, आमचा संसार मोडला. पातिव्रती स्त्रीचं भंग केलं ना, आमचा संसार मोडला, आमचं सगळं उद्ध्वस्तच केलं. कुणी केलं तर त्या भगवान शंकराने केलं. म्हणून त्या एका ब्राह्मणाने भगवान शंकराला शाप दिला, जा, अरे तुला कामाने एवढे स्त्रींना तू प्रलोभन देतो, मागे पळवायला लावतो ना, जा, तुझं लिंग गळून पडेल, असा शाप दिला. आणि खरोखर लिंग नर्मदा किनारी गळून पडलं. आता त्या ठिकाणी सप्त ऋषी आले, नारद महर्षी आले, 33 कोटी देवता आल्या आणि सगळे आता विचार करू लागले आता काय करायचं. तर बाकीचे सगळे तर घाबरले की आता भगवान शिवजी या ब्राह्मणांना काय शाप देतील की काय देतील. पण ब्राह्मणांनी ते लिंग खाली पडल्यावर तिथं जाऊन बसले सगळे आणि आता ब्राह्मण त्याची पूजा करू लागले. सप्तऋषी पूजा करू लागले, सगळेजण पूजा करू लागले आणि पूजा करता करता आता ते स्तवन करू लागले भगवान शिवजीचं. स्तवन केल्यामुळे भगवान शिवजी प्रसन्न झाले आणि आता प्रकट झाले. तिथे प्रकट झाल्यावर त्यांनी सांगितलं, या शिवलिंगाचं इथे स्थापना करा, या लिंगाची इथं स्थापना करा आणि हा नर्मदा किनारी आहे म्हणून याचं नाव आजपासून नर्मदेश्वर ठेवा. मग आजपासून माझी मूर्ती पूजा होणार नाही, आजपासून माझी लिंग पूजा होईल. म्हणजे तेव्हापासून शिवलिंगाची पूजा होऊ लागली, भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा होत नाही. अशी ती कथा तिथे घडली. ते दारुकवन आणि नर्मदेश्वर, तेव्हापासून नर्मदेश्वर झाला. मग सगळ्या देवांनी त्याची तिथं पूजा वगैरे केली. आणि माझ्या पतिदेवांनी ही कथा नर्मदा पुराणामधली की जी उत्तानपादाला शौनक ऋषींनी सांगितले आणि मार्कंडेय ऋषींनी पांडवांना सांगितली, ती कथा आम्हाला करमत नव्हतं, रस्त्याने बळच कसं तरी चालत होतं, ऊन पडलेलं होतं. अशा वेळी माझ्या पतिदेवांनी आम्हाला ही कथा सांगितली आणि कथा ऐकून खूप आनंद वाटला. मग आता झपझप असा रस्ता उरकून गेला, कथा चालू आहे तोपर्यंत आम्ही थोडं 22 किलोमीटर चालून गेलो. आता एवढ्या वेळ ही कथा चालली नव्हती, पण माझे पती तर थोडं सांगायचे आणि जास्त वेळ घालवायचे मध्ये की हे पटपट चालले पाहिजे. एवढा वेळ की आम्ही 22 किलोमीटर चालून गेलो आणि आता एक मोठं शहर आलं, ते म्हणजे लखनादोन शहर. आता त्या लखनादोन गावामध्ये गेल्यावर, मोठं गाव आहे ते, तर तिथे चौकशी करू लागलो कारण आता बराच वेळ झालेला होता, 5-5:30 वाजलेले होते. आणि तिथं विचारू लागलो, काही दुकानदारांना विचारू लागलो, इथं परिक्रमावासी कुठं राहतात. त्यांनी सांगितलं, जा पुढे, इथे उजव्या हाताला गायत्री मंदिर आहे, तिथे विचारा. उजव्या हाताला जाऊन तिथे गायत्री मंदिरामध्ये विचारलं तर ते बाबा म्हटले, नाही, इथं परिक्रमावासी नाही थांबत, पुढं थांबतात, पुढे जा. त्यांनी तिथं पुढे पाठवून दिलं. आता पुढं गेल्यावर आणखी दुकानदारांना यांना विचारू लागलो. त्यांनी सांगितलं, इथं नाही, शेजारी एक छोटं मंदिर आहे देवीचं, तिथं थांबा. आता तिथं गेलो, इतकं छोटं मंदिर होतं की फक्त मूर्ती बसेल एवढीच जागा होती. बाहेर कुणी छोटासा ओटा होता की 2 माणसं मांडी घालून बसतील एवढी. मग आता तिथं कसं काय थांबणार, म्हणून माझे पतिदेव म्हटले आपण पुढं जाऊ. आता हा नवीन रस्ता होता, त्यांनाही जास्त माहिती नव्हता. तसं बसनी गेलं तर बस त्याच रस्त्याने जाते. पण विचारू लागलो तर त्यांनी सांगितलं, पुढं गेल्यावर खूप मोठा हायवे लागेल, गाव काही तुम्हाला लवकर लागणार नाही आणि त्या हायवेवर लवकर तुम्हाला कुठं थांबाव कळणार नाही, कारण तो नवीन रस्ता झालेला आहे, त्यामुळे खूप बदल झालेला आहे आणि तो बायपास आहे, तिकडे गाव वस्ती भेटणार नाही, तुम्ही याच गावात कुठंतरी बघा.
म्हणून आता काय करायचं. मग आणखी थोडं मागे आलो, विचारू लागलो, तर तिथं काही मुस्लिमांच्या दुकानं होत्या काही, ते मुलंही होते तिथे. तर ते आमच्याकडे बघून असे हसू लागले. आता आम्हाला खूपच भीती वाटू लागली की इथं जास्त तो समाज असला पाहिजे, आम्हाला काही बोलेल का. आणि आपण नवीन परिक्रमावासी इकडं जास्त येतच नसावे, ह्या लोकांना कळतच नसावं या गावातल्या की परिक्रमावासी इथं येतात म्हणून. मग असं इकडं तिकडं चौकशी करता करता इतकं आभाळ गच्च भरलं आणि असा धो पाऊस सुरू झाला. आता काय करावं काही कळत नव्हतं. आता आम्ही पळू लागलो, तर समोर एक मंदिर दिसलं. मग घाईघाईने पळत पळत ते जाऊन त्या मंदिरात छोटी पडवी होती, तिथं उभा राहिलो. आणि तिथं उभा राहिल्यावर आता 5-5:30 वाजलेले होते. 6-6:30 म्हणजे अंधार पडला तरी पाऊस बंद होत नव्हता. आम्ही ती चौघंही त्या मंदिराच्या पडवीत उभा होतो. आणि आणखी तिथे छोटे छोटे 3-4 मग ते छोटे छोटे मंदिरापुढे आम्ही बॅगा खाली ठेवून तिथं बसलेलो होतो. पाऊस येतच होता. 6:30 वाजता पाऊस उघडला. पण तोपर्यंत आम्ही चौघंही म्हणत होतो, आपण इकडं उगाच आलो. अरे नर्मदा मैया एवढ्या लांब आपल्याकडं कसं काय लक्ष देईल, कारण नर्मदा मैया आता खूप लांब आहे आणि आपण त्याच रस्त्याने जायला पाहिजे होतं. इकडं आलो तरी पाऊस आहेच, तिकडे गेलो तरी पाऊस आहेच. मग आपण चूकच केली इकडे येऊन. आपल्याकडे आता नर्मदा मैया लक्ष देणार नाही असं वाटलं आणि अशी चर्चाच आमची चालू होती. मग आम्ही तिथंच बसलो. आता आपल्याला मुक्काम कुठं होणार, इथं उघड्यावर कसं झोपणार. इथं कंपाऊंड आहे पण सगळं पडझड झालेली आहे त्या भिंतीची. इथं कुणी उडी मारून येईल, आपण इथं नवीन आहोत हे सगळं. आणि इथं हँडपंप नाही, जेवणाची व्यवस्था नाही, इथं टॉयलेट बाथरूम नाही, शहरात आपण कुठं जाणार. एवढा सगळा प्रश्न आम्हाला पडलेला. आणि तेवढ्यात पाऊस उघडला. म्हणून आम्ही इकडं समोर आलो आणि चौघेजण एकदम समोर येऊन उभं राहिलो. आणि पाहतो तर काय, एवढी मैयानी किमया करून ठेवली की तिथे आम्हाला भूक तर लागलेलीच होती. कारण आता 22 किलोमीटर चालून आलेलो होतो. सकाळी थोडा चहा नाश्ताच केलेला होता रस्त्याने, पण 22 किलोमीटरपासून काही खाल्लेलं नव्हतं आणि कोणतं गावही भेटलेलं नव्हतं. म्हणून इथं आल्यावर इतकी भूक लागलेली होती आणि आता असं वाटायचं आता आपल्या रात्रीसुद्धा काही भेटणार नाही. म्हणून एवढी काळजीत आम्ही घेण्यान देण्याची काळजी करतो. कारण मैयाच्या किनाऱ्यावर काळजी करायची गरजच नाही, भीक मागायची गरजच नाही कुणाला. पण आम्ही वेडे विचार केला आणि नुसतं मंदिराच्या समोर आलो आणि पाहतो तर काय, 4 मंदिरं होते ना छोटे छोटे, 4 मंदिरामध्ये 4 केळाच्या फण्या होत्या कॅरीबॅगमध्ये घातलेल्या. आणि 4 मंदिराच्या समोर ठेवून आम्ही एक स्कॉर्पिओ गाडी आलेली बघितली होती. त्यामधून एक माणूस उतरताना बघितला होता, पण तो काय घेऊन आला की काय हे बघितलं नव्हतं. त्याने स्कॉर्पिओमध्ये तो आला, सगळ्या 4ही मंदिरापुढे 4 केळाच्या फण्या ठेवल्या आणि 2 पेढ्याचे बॉक्स ठेवले. आम्ही तर बघितलं आणि आम्हाला विशेष वाटलं, इथं तर कुणीच नाही आणि हे कुणासाठी ठेवलं असावं. तर मैयाने हे आमच्यासाठीच दिलं असावं. म्हणून आम्ही इकडं तिकडं बघितलं, पुजारी वगैरे असला, आपण घेतलं तर उगाच रागवेल. बराच वेळ थांबलो पण कुणी काही येताना दिसत नव्हतं. आणि त्या मंदिरात असं वाटतही नव्हतं इथं पूजा होत असेल म्हणून. गेला कधी लखनौ 2ला तर रस्त्याच्या डाव्या हाताला ते मंदिर आहेत. मग आता तर खायची व्यवस्था झाली. आता आम्ही सगळ्यांनी 4-4, 5-5 पेढे खाल्ले आणि 4-4, 2-2 केळी खाल्ली. आता केळी अजूनही शिल्लक खूप होती. तिथं आम्ही थांबलो. माझे पतिदेव म्हटले, मी आणखी कुणाला तरी विचारतो. आता पाऊस उघडलेला होता, रात्र झालेली होती. विचारलं तर त्यांनी तिथल्या एका माणसाने, दुकानदाराने सांगितलं, इथं पुढं गेलात ना तर एक हॉटेलवाला परिक्रमावासियांची व्यवस्था करतो जेवणाची वगैरे, आणि त्यालाच तुम्ही विचारा राहण्याची व्यवस्था. म्हणून माझे पतिदेव तिथं गेले. विचारलं तर त्याने सांगितलं की मी जेवणाची व्यवस्था करेन, तुम्ही 8 वाजता जेवायला या, पण राहण्याची व्यवस्था तुम्ही गायत्री मंदिरामध्येच विचारा. आता माझे पतिदेव परत विचारायला गेले, कारण अगोदर तर त्या बाबाने पुढं जायला सांगितलं होतं, पण हे परत विचारायला गेले. तर गेल्यावर त्यांनी लगेच जात विचारली. आता आम्ही खोटं बोलत नव्हतं, मुद्दाम आपण का खोटं बोलायचं, म्हणून यांनी सांगितलं मराठा. तर ते म्हटले नाही. मग तिथं झोपा ना समोर म्हणजे गुडघ्या इतकं पाणी वाहतंय दारातून आणि तो ब्राह्मण म्हणतो, पुजारी म्हणतो की तिथं पटांगणात झोपा. खूप वाईट वाटलं, यांना सुद्धा राग आला. पण म्हटलं ह्या लोकांना काय कळतंय बिचाऱ्यांना, कारण त्यांना नर्मदा मैयाच माहिती नसेल, एवढं अंतर आहे.
जाऊ द्या ठीक आहे. पण ते म्हटले, बाबाजी असं परिक्रमावासियांना जे येत आहेत ते तुमच्या आधाराने येतात, म्हणजे मंदिराच्या आधाराने येतात. परिक्रमावासी कुणाच्या घरी राहू शकत नाही, कारण तिथं आणखी 2 माणसं आले होते दर्शनासाठी. संध्याकाळच्या वेळी लोक आरतीला येतात. तर ते 2 माणसं माझ्या पतिदेवांना म्हटले, आम्ही तुमची व्यवस्था करतो, आमच्या घरी चला. पण इथून अर्धा किलोमीटर आहे. गावात गल्लीबोळा तितक्या लांब जाण्यापेक्षा माझ्या पतिदेवांनी सांगितलं की मंदिर असताना कशाला जायचं मग, आणि इथं सगळी व्यवस्था आहे, वरती एवढ्या रूम आहे, तुम्ही सेवा करायला पाहिजे, आणि तसं काही असेल तर तुमचं भाडं वगैरे आम्ही देऊन टाकतो. मग तर ब्राह्मण चिडलाच. पण बाकीचे लोक म्हटले, बाबाजी राहू दे, आजचे दिवस परिक्रमावासी आहे, इथं हँडपंप आहे त्यांना स्नानासाठी, वरती व्यवस्था आहे सगळी, कशाला तुम्ही असं करता. मग त्याला समजावून सांगितलं, आणि तेव्हा त्याने सांगितलं ठीक आहे. मग तो खूपच आटी घालायला लागला, इथं हात नाही लावायचा, तिथं हात नाही लावायचा, असं नाही करायचं, तसं नाही करायचं, लाईट नाही चालू करायचा, असे काहीतरी कारणं जो खूपच काही आटी घालू लागला. माझ्या पतिदेवांनी सांगितलं ठीक आहे. मग आम्ही सगळेजण, आता ते आम्हाला आणायला आले, आम्ही त्या मंदिरातच बसलेलो होतो, आम्हाला घ्यायला आले, बॅगा वगैरे घेऊन आम्ही तिथं आलो. तिथं हँडपंपवरती हातपाय वगैरे धुतले, आरती केली, आणि मग 8 वाजता त्या हॉटेलवाल्याने सांगितलं होतं तिकडं जेवायला गेलो. मग जेवून आल्यावर आणि आमची 15-16ची जी परिक्रमा होती, म्हणजे माझी दुसरी आणि माझ्या पतिदेवांची तिसरी, तेव्हा आम्ही दोघंच होतो. तेव्हासुद्धा खूप पाऊस होता त्या घागापासून. एवढा पाऊस होता, महाराजपूरमध्ये तर आम्ही 2 दिवस मुक्काम केला. महाराजपूरमध्ये पाऊस अजिबात उघडला नाही, आणि मग पुन्हा याच रस्त्याने यावं लागलं, म्हणजे मला 2 वेळी याच रस्त्याने यावं लागलं. तर दुसऱ्या परिक्रमेमध्ये आता आम्ही बिंदास त्या गायत्री मंदिरामध्येच आलो. त्या बाबांना विचारलं, सांगितलं आम्ही मागच्या वेळी आलो होतो, इथं थांबलो होतो. त्यांनी सांगितलं ठीक आहे थांबा, पण तिथे जेवणाची व्यवस्था नाही, म्हणून त्या हॉटेलवाल्याला परत भेटलो. तर त्याने सांगितलं आता मी देतो, पण कमी रेटमध्ये, आता फ्रीमध्ये देत नाही. माझी पतिदेवांनी सांगितलं ठीक आहे. तर 40 रुपयाला की असं 60 रुपयाला असं काहीतरी जेवण होतं. ठीक आहे म्हटलो. आम्ही तिथं 15-16च्या परिक्रमेमध्ये सुद्धा त्या गायत्री मंदिरातच मुक्काम केला. तेव्हा दोघंच होतो, पण तेव्हासुद्धा 3 वाजता उठून स्नान करून 4ला आम्ही चालायला लागायचो, आणि तेव्हासुद्धा असं चालायला लागलो, गावाच्या बाहेर गेलो. म्हणून आता या परिक्रमेमध्ये सुद्धा याच ठिकाणी मुक्काम झाला, ते म्हणजे गायत्री माता मंदिर. आणि तिथे आता आरती पूजा वगैरे झाली, आणि आरती झाल्यावर जेवण करून आलेलो होतो, आरती झालेली होती, आसन वगैरे लावलेलं होतं. आता त्या बाबाजींनी सांगितलं, ते वरतून खाली यायला जो जिना आहे, खाली लॉक आहे. मग त्यांनी चावी आमच्याकडे दिली खाली येण्यासाठी, पहाटे खाली यायला. चावी वगैरे त्यांच्याकडून घेतली, आणि आता आराम करायचा आहे, कारण मला महत्त्वाचा 15-16च्या परिक्रमेतला भाग सांगायचा होता. पण आता हा व्हिडिओ खूप मोठा होईल, भाग खूप मोठा होईल, म्हणून पुढच्या भागामध्ये सांगेन, 66व्या भागामध्ये. म्हणून आता आजचा म्हणजे 13-14च्या परिक्रमेचा, पहिल्या परिक्रमेचा आज याच ठिकाणी विश्राम होतो आहे, म्हणून इथेच थांबते. नर्मदे हर.